ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली ही आत येते. आईने मात्र माईंची महिनावतीने फुलंही अगदी ओरवाडून तोडलेली. त्यामुळे सायलीला अजून सुद्धा तेच विचार अगदी मनामध्ये असतात. सायली विचार करते की आईनी फुलं असं का तोडली असेल आणि तोडली कसली, ओरवाळून घेतली. आई असं कसं करू शकते, आणि तीच हे बाबतीतच जे वागणं आहे तर ते मला अजिबात पटत नाही. आणि मी काय करूया, यांना विचारू का? परत म्हणते की नकोय. जर यांना मी विचारायला गेले तर मात्र हे परत पुरावा करतील. जरीही विचारायला गेले तरी सुद्धा उगाच मी माघार घेतल्यासारखं वाटेल. मग त्यापेक्षा नकोच विचारायला, असे आता सायली ठरवते. त्यानंतर मात्र चैतन्य अर्जुनशी एका केसबद्दल बोलत असतो आणि तेवढ्यात अर्जुन उठतो आणि कॉफी असं म्हणतो, कारण त्याला सायलीला कॉफी मागायची असते. मग तो म्हणतो की अरे मी कॉफी कशी मागू, आणि जर स्वतःहून मी कॉफी मागितली तर मात्र माघार घेतल्यासारखं होईल. मग मी माघार कशाला घेऊ, मी माघार नाही घेणार. मग मी कशी कॉफी मागू, असा आता अर्जुन विचार करतो आणि म्हणतो तर चैतन्य ऐकतो. चैतन्य म्हणतो की अरे तुला कॉफी हवी आहे ना? त्यावर अर्जुन त्याला विचारतो, अरे तुला कसं कळलं की मला कॉफी हवी आहे? तर आता चैतन्य म्हणतो की मला कळलं. अरे माझे कान काही संपावर नाही गेलेलेत. हे बघ, अरे तू इतकं म्हणजे मोठ्याने ओरडत होतात की सायली वहिनीला किचनमध्ये सुद्धा ऐकू गेलं असेल. त्यामुळे एक काम कर, तू सायली वहिनींना आवाज दे, तिला हाक मार आणि तिला कॉफी द्यायला सांग. आणि जर हे तू लगेच लवकर केले तर मात्र आपल्याला जी केस आहे परवाची, तर त्याकडे वळता येईल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे तुला कळत नाही का मी स्वतः का बडबडतो? तर आता चैतन्य विचारतो की अरे तू स्वतः का बडबड करतो? तिला का मागत नाही तू कॉफी? नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांमध्ये, नक्की काय झालेलं आहे? तर तेव्हा आता अर्जुन थोडसं डोळ्याला पाणी आणत म्हणतो की माझं आणि सायलीचं जरा भांडण झालेलं आहे. अगदी लाजत. त्यावर आता चैत्य लगेच आता आपली मान फिरवत, आता एकदा नाही दोनदा नाही तर असे 4 वेळेस काय असे करतो अर्जुन. त्याला खुणावतो की अरे इतक्या मोठ्याने ओरडू नकोस, सायली पर्यंत ऐकायला जाईल. म्हणून जगातील सगळ्यात आयडियल कपलमध्ये भांडण #सायली अर्जुन मध्ये भांडण, इतका राग. तेव्हा आता अगदी नवट करण्यासारखं मात्र आता हा चैतन्य बोलतो. तर आता अर्जुन म्हणतो की झालं का? तुझी नौटंकी करण्याच्या आता ही ओव्हर ॲक्टिंग आहे ना, ती झाली असेल. तर हे बघ, आमच्यामध्ये काही दरार वगैरे नाही. आणि हे बघ, तिचं काही आता म्हणणं आहे तर ते मला नाही पटले, म्हणून मी रिएक्ट झालो. आणि हे पक मी रिएक्ट झालो म्हणून आता मला कॉफी सुद्धा नाही मिळणार. तर आणि कॉफीसाठी काही पण, असे आता अर्जुन बोलतो आणि आता कॉफी करत असतो. त्यानंतर आता इकडे सायलीची सुद्धा तीच अवस्था असते. तिला सुद्धा आता अर्जुनशी बोलायचं असतं. तेव्हा ती स्वतःला म्हणते की खरंच यांच्याशी बोलण्याशिवाय मला काही आता सुचणार नाही. पण नक्की आता त्यांच्याशी मी कसं बोलू? मग नक्की मी काय करू? म्हणून सायली आता लगेच कॉफीचा कप घेते आणि तोलगेच अगदी रागाने अर्जुन समोर येऊन टेबलवर अगदी जोरात ठेवून देते. तेव्हा आता अर्जुन कॉफीच्या कपाकडे बघतच असतो. शेवटी त्याला त्याची मनाची कॉफी मिळालेलीच असते. तर आता सायली ही चैतन्य भाऊजींना म्हणते की चैतन्य भाऊजी, अहो ही तुमची कॉफी. आता चैतन्य भाऊजींना अगदी प्रेमाने सायली कॉफी देते, परंतु अर्जुनला मात्र अगदी रागाने. आणि हे बघा चैतन्य भाऊजी, तुम्हाला जर काही खायला वगैरे हवं असेल तर सांगा बर का, असे म्हणते. तर आता अर्जुन चैतन्याकडे अगदी नवटंकी केल्यासारख रागाने बघतो. तर चैतन्य अर्जुनकडे बघत म्हणतो की नाही सायली वहिनी, बास, कॉफीच बाद झाली. तेव्हा आता सायली अर्जुनकडे बघून हसते. तोडतच परत ती मागे वळते. तेव्हा आता अर्जुन मुद्दाम म्हणतो की मला कॉफी नकोय. तेव्हा आता अर्जुनला असं वाटते की आता मात्र कॉफी पिण्यासाठी बायको मला मस्का लावेल, म्हणून तो स्वतःशी हसतो. आता मात्र सायली काही कमी नसते. अर्जुन ठरवतो की जेव्हा सायली मला प्रेमाने कॉफी देईल तर मी पिणार ती कॉफी. सायली
आता पुन्हा मागे वळते आणि रागाने तो कॉफीचाच कौ उचलते आणि जायला निघते. तेव्हा मात्र अर्जुन पुन्हा ओरडतो की थांब आणि तो मुद्दाम आता चैतन्यला म्हणतो की कॉफी म्हणजे अन्न असतं ना, आणि पूर्णांजनेमला शिकवलेलं आहे की अन्न हे व्हायला जायला नकोय. त्यामुळे मी कॉफी ही पिणारच, त्यामुळे कॉफी दे असं करत असतो. तर आता सायली पुन्हा मागे येते आणि पुन्हा आता टेबलवर आता ती कॉफीच कप ठेवून देते. तो पण रागानेच. त्यावर आता सायली पुन्हा जायला निघते. तर आता अर्जुन हा मुद्दाम चैतन्याला म्हणतो, कोण खोट बोलतो हे तुला नाही कळत? आणि हे मग चैतन्य, अरे चौगुले वर्सेस गोरे नक्की कोण खोट बोलत हे कळत नाही ना? तेव्हा आता सायली मुद्दाम अगदी ऐकत असते आणि लगेच ती स्तब्ध होते. तर आता अर्जुन मुद्दाम हे सर्व बोलत असतो आणि खरंच कॉम्प्लिकेशन्स खूप आहेत. तेव्हा मात्र आता चैतन्य विचारतो की अरे चौगुले कोण? आपण तर आता दुसऱ्या केसबद्दल बोलत होतो. त्यावर आता अर्जुन हा चैतन्याला शांत राहायला सांगतो आणि माझं ऐकून घे असं म्हणतो. आणि हे बघ, सोल्युशन तर खूप सोपं आहे. या दोघांना मात्र सेपरेट भेटायचं. एकतर अगोदर चौरेला भेटायचं आणि मग त्याला काही प्रश्न विचारायची, आणि मग जेव्हा गोरे एक सापडेल तर त्याला सुद्धा तेव्हा सेम प्रश्न विचारायची. आणि जर ते दोघं खोट बोलत असतील तर मात्र त्या दोघांची उत्तर कधीही मॅच नाही होणार. तेव्हा सायलीला सुद्धा आता हे आई बाबांकडून खरकस काढून घ्यायचं याबद्दल आता तिला लगेच क्लू मिळतो. ती लगेच म्हणते की आता नक्की हे मला आई बाबांकडून खरं कसं काढून घ्यायचं आहे याबद्दलच सांगतात, म्हणून सायलीच्याही लक्षात येते. तेव्हा आता सायलीवरून अर्जुनकडे बघते. तर आता अर्जुन कॉफीचा कप दाखवून तिला अगदी हसतो, स्माईल करतो. परंतु सायली मात्र आता आपला चेहरा वाकडा करते आणि लगेच किचनमध्ये येते. आता चैतन्य पुन्हा हळूच विचारतो की अरे गोरे चौगुले, हे नक्की तुझं काय सुरू आहे? तर आता अर्जुन चैतन्याला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो की चल कॉफी पिऊन घे. त्यानंतर तर आता नागराज महिप्तला फोन करतो आणि महिप्तला फोन करून तो सर्व काही सांगतो. अरे मी ते प्रियाचा मोबाईल घेतला होता, परंतु त्यातील तो व्हिडिओ आहे तो सुद्धा डिलीट केला, परंतु एखादा झालेला आहे. तेव्हा अगदी महिप्त म्हणतो की अरे व्हिडिओ तर डिलीट झाला, मग काय म्हणणार आहे, अजून काय प्रॉब्लेम झाला? तेव्हा मात्र आता लगेच नागराज सांगत असतो की हे पकरे, तिने तर हा व्हिडिओ आहे ना एकापेक्षा जास्त डिव्हाइसवर सेव्ह करून ठेवलेला आहे, तर त्यामुळे तो व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे डिलीट करणं हे अशक्य आहे. तेव्हा आता वैप्त म्हणतो की हे बघ नागराज सेट, काहीतरी काम करा. ती चिचुंद्री आहे ना, तर तिचा लॅपटॉप वगैरे जी काही तिची प्रत्येक खेळणी असेल तर ती माझ्याकडे आणून जमा करा. बाकीचं काय करायचं आहे ते मी माझं बघतो असे म्हणून आता महिप्त फोन कट करतो. त्यानंतर मैनावती आपल्या रूममध्ये बसून चणे खात असते आणि तेवढं तेथे सायली येते. सायलीला मात्र आता अर्जुनने जे काही सांगितलेलं आहे की एकेकाला अगदी सेपरेट एकच प्रश्न विचारायचे आणि त्या दोघांची उत्तरं अगदी सेम आली पाहिजेल, तेव्हा आता ती तेच करण्याचं ठरवते. आता सदाशिव तेथे नसतो म्हणून ती इकडे तिकडे डोकावते आणि मैनावतीला विचारते की आई अगं बाबा कुठे आहे? तर मैनावती म्हणते की अगं ते जरा बाहेर गेलेले आहेत, आपल्या दुकानातील ज्या चिंध्या असतात ना, आणि त्या चिंध्या आहे तर त्या एका गोधरेवालीला विकतो आम्ही. मग त्याचे 300 रुपये येणं बाकी होतं, ते वसूल करण्यासाठीच गेले तुझे बाबा. तेव्हा सायलीला तेच हवं असतं. सायली मनात म्हणते की म्हणजे आई तर एकटी आहे, मग आता आपल्याला तिच्या मनात काय आहे हे अगदी जाणून घेता येईल. आता सायली बेडवर बसते तर मैनावती म्हणते की बस ना बाळा. तर सायली बसते आणि तेवढ्यात सालीने 2 गाठोडे आणलेले असतात. आता ते गाठोड्याची गाठण ती सोडते. मैनावती विचारते की अगं सायली हे काय आणलंस? तू काहीतरी खायला आणलेस वाटत, तू आपल्या आईला. तर सायली म्हणते की नाही आई. आता सायली सांगायला जाणार तोच लगेच मैनावती म्हणते की अगं दागिने वगैरे ठेवलेत की काय तू यामध्ये? आणि हे पक्क सायले, अगोद जर माझ्याकडे दागिने असते
तर मी सुद्धा असेच लाल कपड्यामध्ये बांधून ठेवले असते. आणि काय, या सुभेदारांकडे जे काही दागिने आहे तर तीही माणससेच गाठोड्यामध्येच बांधून ठेवतात का लाल कपड्यात. त्यावर आता सायली म्हणते की, नाही आई, अगं मधुने, आमच्या लहानपणीच्या काही गोष्टी आहे ना, तर त्या अगदी व्यवस्थित ठेवल्या होत्या आणि त्याच वस्तूच हे गाठोड आहे आणि तेच तुला दाखवायला मी येथे घेऊन आले. तेव्हा मैनावती म्हणते की अगं बघू ना, म्हणून मैनावती एक गाठोड घेते आणि ते चेक करत असते. तर सायली आता दुसरे गाठोडे आहे तर ते गाठवडे सोडत असते. आता ते गाठोड सोडत असताना सायलीला तिच्या लहानपणचा भूतकाळ आठवतो. त्या क्षणाची आठवण होते हातामध्ये डॉल घेऊन, जेव्हा ती अर्जुन आणि या सगळ्या सुभेदार कुटुंबाला बाय करत चाललेली असते आपल्या प्रतिमा आईसोबत. त्यावेळेचा तो क्षण सायलीला आठवतो. तिला त्रास होत असतो तेव्हा आता मैनावतीच लक्ष सायलीकडे जाते. सायलीने डोळे बंद करून आता तिला जो त्रास होत आहे तर आता हे बघितल्यानंतर मैनावती विचारते की सायली, अगं काय होतं, तुला काही त्रास वगैरे होतो की काय, तुला गरगरते वगैरे काही का? थांब, मी तुला पाणी देते. पाणी कुठे आहे? आता सायली म्हणते की नाही आई. तर सायली म्हणते की आई हे बघ, यात जे काही 2 गाठोडे आहे तर त्या 2 गाठोड्यातील जे वस्तू आहे तर ते व्यवस्थित बघ आणि त्यातील एकही वस्तू तुला जर काही आठवत असेल, तू माझ्यासाठी घेतलेली असेल तर बघ ना आई, एकदा चेक करून बघ. तेव्हा आता प्रिया मात्र दरवाजात आता उभी राहून हे सर्व ऐकत असते. तर आता मैनावती म्हणते की अगं पोरी, हे बघात उचलून मात्र तुमच्यासाठी काही घ्यावं इतके पैसे माझ्याकडे होते तरी कुठे, परंतु माया ही पोटभरत होती कारण फुकट असते. आणि सायली, तू तर आमच्या लाडका शेंडीफळ होती, अगदी एवढीशी होती, 5 वर्षाची. पण माहिती आहे का तू काय केलंस? अगं तू 5 वर्षाची असताना मात्र त्या अगदी वाण्याकडे गेली होती. तू खरंच खूप हुशार होती आणि अगदी तू ते 5 रुपयाची चॉकलेट होत ना, तर ते 2 रुपयात घेऊन आली त्या दुकानदाराकडून. मैनावती आता हसत असते. आता प्रियाला सुद्धा असं वाटत की नक्की या मैनावती काहीतरी घोळ करून ठेवेल. आणि आता सायली बारीक विचार करत असते आणि सायली विचारते की मी फक्त हे करताना आणि 5 वर्षाचे होते का? तेव्हा मैनावती परत हो म्हणते. तर सायली म्हणते की नाही आई, जरा मी मोठी असेल. तर मैनावती पुन्हा म्हणते की नाही पोरी, तू जेव्हा हरवली तेव्हा 5च वर्षाची होती. अगं तू हरवल्यानंतर मात्र आता तुझे जे काही अगदी वस्तू आठवणी होत्या तर त्या छातीशी कवटाळून मी 2-3 महिने सारखे रडत होते. आणि तुमच्या सगळ्या पोरींचे फ्रॉक आहे तर ते बाबा शिवायचेत किंवा मैनावती बरोबर हौ करत असते. तर सायली तो फ्रॉक उचलते, त्या फ्रॉकडे बघत सुद्धा नाही आणि मैनावतीच्या हातात देत म्हणते की हा तर फ्रॉक ओळखीचा असेल आणि हाफ रॉक बॉलने शिवला असेल ना. तेव्हा आता मैनावती तो फ्रॉक बघते आणि म्हणते की नाही पोरी, अगं ह्या असला फ्रॉक तुझ्या बाबांनी कधीही शिवलेला नाही. तर तेव्हा आता प्रिया लगेच आता विचार करते आणि खूप घाबरते की ही 2 गाठोडे होती आणि ही सायली लिकली आली कुठून, कारण यातील एक गाठोड मी रस्त्यावर फेकून दिलं होतं आणि दुसरं गाठोड आहे तर ते मी माझ्या फळात लॉक करून ठेवलं होतं. आणि आज मात्र हे गाठोडे दोन्हीही सायलीकडे आहे आणि त्याबद्दल ती चौकशी सुद्धा या मैनावतीकडे करते. म्हणून हे अर्जुन आणि सायली पूर्णपणे माझ्या मागे लागलेले आहेत. नक्की काहीतरी ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि तेवढ्यात प्रियाचा फोन वाजतो. आता मात्र मैनावती आणि सायली पाहतच असतात नक्की बाहेर मोबाईल कुणाचा वाजत असेल म्हणून. प्रिया आता लगेच तेथून बाजूला होते तर सायली आणि मैनावती मात्र लगेच तिच्या जवळ येतात. तर आता प्रियाच लक्ष नसते. सायली रागाने प्रियाला बघते आणि रागानेच विचारते की काय तुझे इथे काय सुरू आहे? तू परत आमचं बोलणं चोरून ऐकत होती ना? तर प्रिया म्हणते की हे बघ अगं, मी तुमचं बोललं काही चोरून वगैरे ऐकत नव्हते काही, पण म्हणून नकोस. जेव्हा मी इथून जात होते
तेव्हा माझा फोन अचानक वाजला म्हणून तेव्हा आता मैनावती म्हणते की नाही, ही नक्की चोरून ऐकत असेल. दुसऱ्याच्या गोष्टींना खुपसाची सवय आहे तुला आतापर्यंत, ते मला माहिती झालेले आहेत. तेव्हा आता प्रिया मात्र मैनावतीवर धावून चुटकी वाजवत तिला बोलायला सुरुवात करते. तर आता सायली सुद्धा तिच्यासारखी चुटकी वाजवत तिला म्हणते की प्रिया, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, मी तुला सांगून ठेवते. आणि एकदा मी तुला सांगितलं होतं की येथे फिरकायचं सुद्धा नाही, म्हणून मी आणि माझी आई बोलत असताने तर तू मध्ये एकही शब्द बोलायचा नाही. तर आता सायली मैनावतीला म्हणते की आई, हे बघ तुझ्या आणि ती गाठोडी आवरून घे, मुलगी आपल्याला काहीही बोलून नाही देणार. तेव्हा आता सायली रागाने प्रियाकडे बघते. तर मैनावती म्हणते की हो ठीक आहे, मी तोपर्यंत आवडते. तेव्हा मैनावती आत येते. ते गाठवड अगदी रागाने बांधत असते आणि म्हणत असते की चोंबडी कुठली बघाव. तेव्हा कुठेही येत असते, नाक खुपसत असते आणि हिच्या आई बाबांनी हिला काय शिकवलं देव जाणे. आणि आता ती प्रियाला हे सर्व बोलत असते. सायली आत येते. आता ते दोन्ही गाठोडे बांधून मैनावती म्हणते की सायली, हे घे तुझे गाठोडे आणि तुला बरं वाटतं ना आता, असं विचारते. तर सायली फक्त मांडोला हो असं म्हणते. तर प्रिया आपल्या रूममध्ये येते. त्यानंतर मात्र आता प्रिया जेव्हा आतमध्ये आलेली असते तर आता जी चिठ्ठी तिने त्या दोघांसाठी लिहिलेली आहे, तर आता अश्विन ती चिठ्ठी वाचत असतो. आता अश्विनला काही कळत नाही. तर तो आता प्रिया आतमध्ये आल्यानंतर विचारतो की तन्वी, अग हे तू काय लिहिल्स, उपवास करणे, झाडांना पाणी वगैरे घातले. तेव्हा आता प्रिया मनात ती चिठ्ठी लगेच आता वाचते आणि म्हणते की अरे यार, मी तर आता या सदाशिवसाठी आणि मैनावतीसाठी ही चिठ्ठी लिहिली होती. सायलीचे जे काही नियम आहे त्या बाबतीत, आणि तोच कागद माझ्याकडून फाडायचा राहून गेला. आणि मुद्दाम ती आता अगदी अश्विनला म्हणते. आणि मी घरच्यांच मन जिंकण्यासाठी, माझी जागा त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी मी काय काय करू आणि काय काय नाही असे मला वाटते. म्हणून आता हे सर्व माझ्या लक्षात राहावे, तर त्यासाठी मात्र ही चिठ्ठीत मी सर्व नियम लिहून काढलेले आहेत. तेव्हा आता अश्विन विचारतो की म्हणून तू त्यासाठी हे सर्व करणार आहे का? अग हे बघ, तुझा स्वभाव खूप वेगळा आहे, मग तू हे सर्व कसे करणार बरं? त्यावर आता लगेच प्रिया म्हणते की अरे हे बघ सायली मात्र हे सर्व करून सगळ्यांना इम्प्रेस करते, म्हणून म्हटलं की बघूयात की तिच्यासारखं वागवून सगळेजण आता माझ्याशी कसे वागतात. मी त्यांच्या अगदी पुढं करून गोड वागण्याचा प्रयत्न करेल, बघूयात की कोण कसे वागते असे मी ठरवले. त्यावर आता अश्विन स्पष्ट म्हणतो, हे बघ मुळात तन्वी, तुला कोणालाही इम्प्रेस करण्याची काही गरज नाही. आणि सायली सारखं वागून तर अजिबात नाही मम्मा. डॅड पूर्णाजी यांनी मात्र जो आतू आहे तसं जर तुला स्वीकारलं तर ठीक आहे, आणि जरीही नाही स्वीकारले तर तू स्वतः बदलण्याची काही गरज नाही. तेव्हा मात्र आता प्रियाही अगदी अश्विनकडे बघत हसते आणि ती चिठ्ठीचा अगदी लगेच आता चुरगाळून लगेच फेकून देते आणि लगेच आता अश्विनच्या गळ्यामध्ये हात घालत आता पुढे येते आणि म्हणते की अरे अरे, तुला फक्त माझी किंमत आहे ना, आणि तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. हे बघ अश्विन, तुम्हाला खूप सुखात ठेवतो, मग तुला खुश ठेवण्यासाठी मी काय करू ते सांग बरं. म्हणून ती अश्विनच्या परत मिठी देते. तेव्हा अश्विन सुद्धा खुश होतो आणि तिला अगदी घट्ट मिठी मारतो. तर आता प्रियाच्या डोक्यात आणखीन काहीतरी प्लॅनही सुरू असतात. त्यानंतर आता अस्मिता ही सचिनची वाट बघत असते. सचिन अजूनपर्यंत दिलेल्या वेळेवर आलेला नसतो. आता अस्मिताच्या एयाझाया सुरूच असतात. तर पूर्णाजी आणि कल्पना तेथे असतात. पूर्णाजी म्हणते की अगं हे बघ अस्मिता, अगं किती वाट बघशील, किती एरेझारी मारशील. तेव्हा आता अस्मिता म्हणते की हे बघ पूर्णाजी, अगं सचिनची वाट बघून बघून अगदी कंटाळ आलेला आहे. तर तरी नशीब की त्याने मला सांगितले की आज येतोय म्हणून, नाही तर सरप्राईजच्या नावाखाली तो काही सांगायला तयारच नव्हता. त्यावर तो प्रताप म्हणतो की अगं निदान त्याने त्याच्या फ्लाईट्स टायमिंग सुद्धा आपल्याला कळवायला हवं होतं, म्हणजे
हे बघ, आपण त्याला आणण्यासाठी एअरपोर्टवर गेलो असतो किंवा गाडी तरी पाठवली असते. तेव्हा आता अस्मिता म्हणते की तेच तर. तो कधी म्हणजे फ्लाईटने येणार होता संध्याकाळी किंवा सकाळी, याने काही सांगितलेले नाही. तर मग तो मला एवढंच म्हणाले की तुम्ही तुमच्या कामातून वेळ काढून मला अगदी घ्यायला येऊ नका. आणि तेवढ्यात सायली दाराशी ते गाठोड घेऊन येते आणि ते गाठोड मात्र तेथे टेबलवर ठेवते एका झाडाच्या कुंडीमागे. तर आता कल्पना ही अस्मिताला म्हणत असते की अस्मिता, अगं सून दे, अगं सचिन आमच्यासाठी, इकडे आपल्यासाठी, म्हणजे तुझ्यासाठी भारतात येतो. हेच तर आपल्यासाठी खूप काही आहे. आता चैतन्य आणि अर्जुन सचिन येतो हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की काय सचिन येतोय म्हणून आता अर्जुनला खूप आनंद होतो. चैतन्य म्हणतो की आई शपथ, किती वर्षातून आपण त्याला भेटणार आहोत. आणि तेवढ्यात सायली सुद्धा तिथे उभी असते. तर आता पूर्णाजी विचारते की सायली, अगं तू सुद्धा अजूनपर्यंत सचिनला नाही भेटली ना. त्यावर सायली फक्त मान नाही असं डोलावते. आणि तेवढ्यात आता सचिन मात्र आपल बॅग वगैरे घेऊन मोठ्या स्टाईलमध्ये, अगदी दबंग स्टाईलमध्ये तेथे आता दरवाज्यात हजर होतो. आता एक वेळ अस्मिताला अगदी हे वेगळं स्वप्न वाटत असतं. तिला दृश्य आता व्यवस्थित दिसत नाही, परंतु जेव्हा आता हुबेहूब सचिन आता आलेलाच असतो, आता तो सचिनच आलेला आहे हे मात्र अस्मिता जेव्हा आता बघतेच्या मनाची खात्री पडते, तेव्हा तिला इतका आनंद होतो. ती जोरात सचिनच ओरडते. सचिन मात्र मोठ्या स्टाईलमध्ये आता सगळ्यांकडे पाहत असतो. तर कल्पना म्हणते की अगं अस्मिता, तू अजूनपर्यंत का अगदी सचिन सचिन म्हणून ओरडते. तुला भास होत असतील सचिनचे, कारण तो केव्हाची वाट बघत असे. सचिन येईल, अजूनपर्यंत तो नाही आलेला. तर अस्मिता खुशून म्हणते की मम्मा, अग बघ ना, तू सचिनाला सुद्धा. आता कल्पना, प्रताप हे सगळेजण उठतात आणि दारा टोकावून बघतात. तर काही सचिन समोर असतो. आता पूर्णाजी सुद्धा सचिनला बघून खूप खुश होऊन आता त्याच्याकडे बघून हसते आणि कल्पनाला सुद्धा खूप असा आनंद होतो. तेव्हा मात्र आता सगळेजण सचिनला बघून अगदी खुश होतात. तर लगेच आता चैतन्य म्हणतो की साक्षात सचिन. तर आता अर्जुन सुद्धा म्हणतो की अरे सचिन, तुझे इंडियामध्ये स्वागत आहे. तर तेव्हा लगेच सचिन खुश होत थँक यू असं म्हणतो. त्यानंतर आता सचिन पूर्णाजीच्या पाया पडतो. तर आता पूर्णाजी खूप छान असा आशीर्वाद देते की सुखी रहा आणि काय रे, कसा आहे बाबा. तेव्हा आता सचिन म्हणतो की आजी, अगोदर ही सांगा तुम्ही कशा आहात. तेव्हा मात्र आता लगेच आजी म्हणते की मी तर मजेत आहे. सचिन मुद्दाम आता अस्मिता जवळ येत नाही. तो अगोदर सगळ्यांना भेटतो. अस्मिताला खूप राग येतो, कारण सचिनने सगळ्यांना ना अगदी आतापर्यंत विचारलं, परंतु मला तर काही अजूनपर्यंत त्याने ढोकून सुद्धा बघितलेलं नाही. तेव्हा आता सचिन डायरेक्ट कल्पना आणि प्रतापच्या पाया पडतो. तर आता खुश होत कल्पना आणि प्रताप सुखी रहा असा आशीर्वाद देतात. तेव्हा आता अर्जुन आता सचिनच्या हातामध्ये हात देत हाय असं म्हणतो. अनिलगेच दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात. आता अर्जुन खुश होत जिजाजी असं सचिनला म्हणतो आणि चैतन्यला सुद्धा तो मिठी मारत भेटतो. तेव्हा आता सगळेजण खूप खुश होतात. अस्मिता मात्र आता तोंड फुगून बसलेली असते. तर पूर्णाजी म्हणते की सचिन, अरे तू सायलीला नाही भेटला ना. आणि सचिन लगेच सायली समोर येतो आणि हसतच म्हणतो की मी सायली वहिनींना भेटलो नाही म्हणून काय झालं, मी मात्र यूएसला बसून, ते पण माझ्या घरामध्ये सायलीच्या वहिनींच्या हातचे बेसनाचे लाडू खाल्लेले आहेत आणि त्याची टेस्ट मात्र मी कधीही विसरू शकणार नाही. खरंच थँक यू सो मच. आता अस्मिताचा चेहरा सुद्धा खुलतो. ती सुद्धा खुश होत असते आणि आता सायली सुद्धा खूप खुश होते. कल्पना मात्र आता सचिनला म्हणते की सचिन, अरे तू तर खरंच खूप फ्रेश दिसतो. तेव्हा आता अर्जुन हसतो. अर्जुन म्हणतो की आता अस्मिता ताई तर इथेच होती आपल्या घरी, ती कुठे यूएसला होती. तर आणि हे बघ सचिन, तुला एक गोष्ट सांगतोस. मीता ताईकडून मात्र सचिन 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 ही गोष्ट ऐकून मात्र कान अगदी फुटायला झाले. तेव्हा अस्मिता थोडीशी रागाने
सचिनकडे बघते आणि म्हणते की अस्मिता इथे आहे हे लक्षात तरी आहे का सचिनच्या विचारांना. त्याला तेव्हा आता सचिन म्हणतो की मेलो कारण तुम्हाला सगळ्यांना भेटताने मात्र मी इतका खुश होतो, इतका खुश झालो मी कारण माझ्या बायकोला त्यात अगदी भेटायचं राहूनच गेलं. म्हणून सचिन आसमत जवळ येतो आणि तिच्या गळ्यामध्ये हात घालत म्हणतो की हाय ब्युटिफुल. तेव्हा लगेच आता अस्मिता थोडीशी नाक मुरडते. सचिन म्हणतो की हा जगातील सर्वात मोठा गुन्हा आहे तर, आणि तो आपले कान पकडतो आणि म्हणतो की मी कधी येतो हे तुला नाही सांगितलं त्याबद्दल पहिली आता सॉरी. सचिन आता उठावशा काढतो आणि परत म्हणतो की तुला मी माझी वाट बघायला लावली त्याबद्दल दुसरं सॉरी. आणि आता मात्र मी आता तुझ्या अगदी नकळत म्हणजे तुझ्या समोरच मी सगळ्यांना भेटलो, तुला नाही भेटलो, तुला भेटायचं विसरून गेलो त्याबद्दल हे तिसरं सॉरी. म्हणून तू आता उठावशा काढत असतो तर प्रताप लगेच म्हणतो की अस्मिता नव्याला आल्या इतक्या उठवशा काढायला सांगतेस, अगं थांबव त्याला. त्यावर सायली सुद्धा म्हणते की अस्मिता ताई अहो राग सोडा. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही जिजाजी, अहो US गिफ्ट मिळाल्याशिवाय ती काही आता तुम्हाला थांबवणार नाही. त्यावर आता लगेच आता हा सचिन आहे तर तो उठावशा काढत म्हणतो की अरे गिफ्ट तर मी खूप आणलेली आहेत, परंतु आता उठावशा काढायच्या झाल्या असतील कोणी थांबवल तर मात्र गिफ्ट दाखवता येईल. तेव्हा आता अस्मिता म्हणते की पुरे आणि परत त्याचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की अरे सचिन, तुझी वाट बघता बघता जीव मात्र माझा खरंच गेला. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.